आपण सुंदरकांड बघतोय. मारुतीराया सीतामाईंना भेटल्यानंतर त्या पुढील काय होतं, मग कसं काय तो सीतामाई म्हणजे मारुतीरायांनी कधीच स्त्री बघितली नसती, स्त्री कशी असती माहिती नव्हतं, आणि सीतेला बघितल्यावर सीतेला कसं ओळखणार वगैरे हा सगळा भाग आणि मारुतीरायाच्या मनात चाललेला द्वंद्व आपण ऐकतोय. आता आपण पुढे बघूया. सीतेजवळ बोलण्यात मला एवढे धोके दिसत होते की मी जर बोललो आणि तिला आश्वासन दिले तर सीता प्राणत्याग करील यात संशय नाही. अविवेकी व असावधान दूतावर सोपविलेले कार्य बिघडून जाते, असफल होते. सूर्योदयानंतर जसा अंधार नष्ट होतो तसे कार्य नष्ट होते. मारुतीराया मनाशी म्हणाला, मी रामाचे चरित्र हलक्या आवाजात सीतेला ऐकू जाईल अशा प्रकारे बसून गाईन. ते ऐकून तिचे कुतूहल जागृत होईल व ती घाबरणार नाही. मी रामाच्या गुणांचे वर्णन करीत इथेच बसून राहीन. मधुर आवाजात मी ते गुणगान करीन, म्हणजे सीतेच्या मनाला आनंद होईल व मला भेटण्यास ती उत्कंठित होईल. असा विचार करून अशोक वृक्षावर सूक्ष्म रूपात बसलेले हनुमान सीतेकडे आढून पाहत पाहत मधुर स्वरात रामचरित्र गुणगुणत गाण्यास सुरुवात केली त्यांनी, असं या सुंदरकांडामध्ये सांगितलं आहे. पुढच्या भागामध्ये असा सर्व विचार करून सीतेने ऐकावे म्हणून मारुतीराय रामाचे चरित्र गायन करू लागले. इक्ष्वाकू वंशात दशरथ नावाचा एक पुण्यवान राजा, तो यशस्वी व कीर्तिवंत होता. त्याचे रथ, हत्ती व घोडे यांनी युक्त होते होते सैन्य होते. तो राजर्षी होता व ऋषींप्रमाणे तपस्वी होता. चक्रवर्ती राजवंशातील राजा इंद्रासारखा पराक्रमी होता. तो अहिंसा वृत्तीचा होता आणि त्याचे विचार उदात्त होते. क्षुद्र विचार त्यांच्या मनात कधीच येत नव्हते. तो सत्य, असंघ, दयाळू व कुळाचा भूषण होता. तो राजलक्षणांनी युक्त उत्तम व्यक्तिमत्वाचा व भूपालांमध्ये श्रेष्ठ होता. समुद्र वलयांकित पृथ्वीवर त्याची सत्कीर्ती पसरली होती. तो स्वतः सुखी होता व इतरांनाही तो सुख देणारा होता. असं दशरथ राजाचं वर्णन मारुतीराया करतोय त्याच्या रामचरित्रामध्ये. नंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र श्रीराम नावाने प्रसिद्ध आहे. तो पित्याचा लाडका, चंद्रासमान सुंदर मुख असलेला, श्रेष्ठ धनुर्धारी, शस्त्रास्त्र विद्येत फार निपुण. तो श्रीराम सदाचारी, स्वजन हितकारी, प्राणीमात्रांचा हितकर्ता व शत्रुतापन आहे. त्याचा वृद्ध पिता दशरथ सत्यवचनी त्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी रामाने वनवास स्वीकारला. त्याची पत्नी सीता व बंधू लक्ष्मण या संगे वनात गेले. रामाने वनात अनेक अन्यायी राक्षसांचा वध केला. रामाने जनस्थानातील राक्षसांना मारून टाकले. हे कळताच लंकाधिपती रावणाने रामाची पत्नी सीता याचे अपहरण केले. हा भाग आपला आता आलेला आहे, जे मारुती चरित्र सांगतोय. त्याच्यामध्ये मारीच राक्षसाने चमत्कारिक हरणाचे रूप धारण करून रामाला मोहित करून आश्रमातून दूर व रावणाने त्याला सीतेला पळवून नेले व सीतेचा शोध करीत लक्ष्मणासह मतंग आश्रमाजवळ ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव वानराला भेटला व त्याची आपापसात मैत्री झाली. वाली वानराचा वध केला. त्याने सुग्रीवाला किष्किंधेचे राज्य मिळवून दिले. त्यानंतर सुग्रीवाने सीतेचा शोध करण्यास चारी दिशांना वानरांचे गट पाठवले. एक मी संपाती गृध्राने मार्गदर्शन केल्यामुळे शतयोजन सागर ओलांडून सीतेच्या शोधासाठी मी इकडे आलोय. असं हे सगळं त्यांचं वर्णन त्यांनी लिहिलेल्या चरित्रामध्ये चालू आहे. आणि काल आपण जे हे बघितलं आपण सुंदरकांड, त्याच्यामध्ये सीतेचा शोधापर्यंत तो पोचला आहे. झाडावर बसून सीतेशी कसा बोलायचं असं त्याच्या मनात विचार चालू आहेत. त्यामुळं हे आपण मागे गेलो ते मारुतीरायाच्या चरित्रामध्ये. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ.